जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर, परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। हॅलो हॅलो, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ दादा, अनुभव शेअर करायचा आहे? हो ताई. बरं, तुम्ही कुठून बोलता दादा? मी संगमनेर तालुक्यातून कोवाडे म्हणून गाव आहे, संगमनेर पासून 12 किलोमीटर अंतरावरती. बरं, म्हणजे आपलं नाशिक संगमनेर तिथलेच का? हो ना, पुणा नाशिक हायवे आहे ना, त्यावरती संगमनेर तालुका आहे. बरं, संगमनेर तालुक्यापासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर खेडेगाव आहे कोवाडे म्हणून. बरं बरं. अच्छा, आणि तुमचं नाव कळेल का दादा? मी निवृत्ती शंकर घोडे, बरं प्राथमिक शिक्षक आहे. बरं, म्हणजे तुम्ही स्वामी सेवेत कधीपासून आहात दादा? ताई मी स्वामी सेवेमध्ये साधारणपणे ना 2 ते 2.5 महिने झाले. अच्छा. कारण पूर्वी पासून कधी म्हणजे त्या बाजूला आता प्रसंगच आला नाही, पण जेव्हा माझ्या असा कटू प्रसंग आला, बरं, त्यापासून मग मी स्वामींच्या प्रतिसाद आहे. बरं हो, बरं. सेवा करतो. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर सांगाल का तुम्ही, असं काय झालं की याच्यामुळे तुम्हाला स्वामी सेवा करावीशी वाटली? ताई जवळजवळ 2.5 वर्ष झाले. त्या 2019-20 ला बरं, तर एक म्हणजे असं याचा वसतिगृहाचं टेंडर मिळालं होतं संस्थेला. आमच्या गावामध्ये सेवाभावी संस्था आहे, त्या संस्थेचं वसतिगृहाचं टेंडर मिळालं होतं. बरं. आणि ते वसतिगृह दोन्ही प्रवारा, त्यानंतर संगमनेर या ठिकाणी 2 वसतिगृह आहेत. 11वी पासूनचे जवळजवळ PhD पर्यंत विद्यार्थ्यांना भोजन पुरवण्याचा ठेका त्या संस्थेला मिळालेला होता. अच्छा. हो, म्हणजे एक प्रकारची सेवाच होती, समाजसेवा. बरं. परंतु कोरोना कालावधी आल्यामुळे जे काही दुकानदारांचे एक दुकानदाराचं पेमेंट बाकी होतं आणि त्या 1.5 वर्ष मध्ये गॅप पडला. बरं बरं. 1.5 वर्ष गॅप पडल्यानंतर त्या दुकानदारांचे आमच्या संस्थेचे जे काही 8-9 डायरेक्टर आहेत ते पूर्णपणे माझ्या विरोधात गेले. अच्छा, का बरं? पण तुमचा दोष काय होता त्याच्यात? मी फक्त मुलांना जेवण दिलं, एवढाच माझा दोष होता. आपल्या दृष्टीने चांगला आहे, पण त्यांच्या यांनी काय झालं, ते आता वसतिगृहात केंद्र असल्यामुळे कोरोना काळाला 16 मार्च पासून वसतिगृह बंद झालं. बरोबर. 1.5 वर्षे, कारण जे हॉस्टेलला जेवण द्यायचं असतं ते मुलं खूप म्हणजे मॅच्युअर असतात. 11वी पासून तर PhD पर्यंत विद्यार्थी असतात. बरोबर बरोबर. आणि त्यांचं जे काही जेवणाचा मेनू असतो तो शासनाच्या नियमाप्रमाणे असतो, तो द्यावाच लागतो. परंतु जेव्हा संस्थेला अगोदर टेंडर मिळालं त्यापूर्वी सगळा पूर्ण खर्च मी केला होता. माझं जे काही शिक्षक बँक आहे. हो. अरे वा. बरं. शिक्षक बँक काढून नंतर ICICI बँकेचं लोन केलं होतं घरासाठी, त्यातले उरलेले पैसे होते ते तिकडे वापरले होते. बरं. आणि जे शासनाचे जे काही अनुदान असतं ते जवळजवळ 2-3 महिने येत नाही. बरोबर आहे ना. आता जुलैला ज्यावेळेस वसतिगृह सुरू केलं आम्ही, तर त्यावेळेस ऑक्टोबर-नोव्हेंबरला पहिलं पेमेंट निघालं आमचं. पण तो 5-6 महिन्याचा जो काही कालावधी असतो त्यावेळेस मुलांना आपल्याला काही उपाशी ठेवता येत नाही, कारण ते आपण स्वीकारलेलं असतो. बरोबर आहे, बरोबर आहे ना. आणि तो काळ तर फारच म्हणजे परीक्षेचाच होता. आणि स्वतःच्या खर्चातून एवढं हे केलं. आणि जवळजवळ एका दिवसाला इथं वसतिगृह आहेत 300 मुलांचं, एक 65 मुलांचं आहे संगमनेरमध्ये संगमनेर, आणि एक लोणी प्रवार आहे ना, तिथं आहे 65 मुलांचं होतं ते. असं म्हणजे 350-400 मुलं म्हणजे जेवण पुरवण्याचं काम केलं, स्वतःच्या खर्चाने केलं सुरुवातीला. काय सांगताय? आणि म्हणजे रोजचा खर्च साधारण किती असायचा एका दिवसाचा? 13,000-14,000 रुपये 300 मुलांना आहेत. आपल्या जसं गावाच्या पंक्ती उत्तर नाही सप्त्याच्या कालावधीमध्ये, असे 300 मुलं जेवणासाठी असायचे. म्हणजे हो. आणि 2 टाइम जेवण, म्हणजे तसा आहार पण त्यांचा बऱ्यापैकी जास्त. आणि कसं मुलं शासनाचे वसतिगृह असावी आणि मुलांना 2 टाइम जेवण, सकाळी नाश्ता, त्या नाश्त्यामध्ये उपीट, पोळी, बिस्किट, 200 मिली दूध साखरेचं. बरं. आणि 10 वाजता आहे ना जेवण, म्हणजे 11 वाजता जेवण त्यांना
पोटभर जेवण. हम्म, हम्म, 3 हम्म. भाज्या असतात, वरण भात हो. आणि मेनू दुसरा फिस्ट असते एक बुधवारच्या दिवशी. हम्म, 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 हम्म. म्हणजे साधारणपणे खूप म्हणजे अफाट खर्च 5-6 लाख रुपये अर्थात हो एका दादा. वेळेस. म्हणजे वडिलांसारखंच तुम्ही सगळ्यांची काळजी घेत होतात. हो ताई, हो. हम्म, हम्म, हम्म. मग पुढे काय झालं? मग त्यानंतर मग कोरोनाचा कालावधी म्हणजे कोरोना सुरू झाला मार्च महिन्यापासून. पण हम्म. आपल्या महाराष्ट्रामध्ये 16 मार्च 2020ला शासनाने परिपत्रक काढले की कोणत्या प्रकारच्या संस्था, वसतिगृह, शाळा बंद ठेवायच्या, बरं. हो हो. कुठेही चालू ठेवायच्या नाही. मग त्यामुळे हम्म. वसतिगृह बंद झालं हम्म. आणि त्यावेळेस मग आमचं जे पेमेंट होतं पेमेंट अडकलं बरोबर. शासनाकडे. हम्म, हम्म, हम्म. ज्यावेळेस आम्ही मागणी केली बरं. त्यावेळेस मागणीच्या वेळेस आम्हाला उत्तर मिळायचं की आरोग्याला महत्व आहे आणि आता सध्या मुलं नाहीत, कॉलेज बंद आहे, शाळा बंद आहे, त्यामुळे तुमचं पेमेंट शासनाकडून येणार, 1ही रुपया राहणार नाही. बरं. पण वेळ शासनाकडून लागणार. आले हो वेळ लागेल, त्याला किती वेळ लागेल सांगता येईल कारण त्यांच्या अधिकाऱ्यांच्या हातात नसतं. शासन जेव्हा हो, ग्रँड हो, येईल हो. तेव्हा देतं, पण बरोबर. प्राधान्य आरोग्याला दिलं शासनाने. हम्म, 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 हम्म. मग 1.5 वर्षानंतर ते पेमेंट आलं ताई. बरं. पण 1.5 वर्ष गॅप पडला मध्ये, तर आमचे जे काही संस्थेतले 9 जण होते, मी 10 त्यातला, हम्म. आणि 9 जणांनी एकत्र आले सगळे. बरं. सगळे एकत्र येऊन त्यांनी मग काय केलं, खोटा ऑडिट रिपोर्ट तयार केला. काय सांगताय? बापरे. 31 मार्च 2020ला खोटा ऑडिट रिपोर्ट केला तयार. हम्म, हम्म, तो ऑडिट रिपोर्ट पोलीस स्टेशनला सादर केला. हम्म, हम्म, हम्म. मग या सगळ्यांनी संगनमताने काय केलं, ते हा यांचा खोटा रिपोर्ट हम्म. ऑडिट रिपोर्ट, कारण ऑडिट रिपोर्ट त्यांनी असं केलं, कोरोना काळ आहे, हम्म. पूर्ण संचारबंदी आहे, कोणालाही बाहेर फिरायला म्हणजे जाऊन देत नव्हते पोलीस. बरोबर आहे. हो. त्यावेळेस या संस्थेचे काही ऑडिटर आहे हम्म. त्यांनी 31/3/2020ला ऑडिट रिपोर्ट दिला पोलीस स्टेशनला की या सचिवांनी अपहार केलेला आहे असा. अरे बापरे. म्हणजे 18,20,000चा अपहार केला असा त्याच्यामध्ये आकडा त्या FIR मध्ये हम्म, टाकला. आणि त्यानंतर मग 28/12/2020ला हम्म. 2021ला माझ्यावर गुन्हा दाखल झाला. अरे अरे अरे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मग मला मग तिसं समजतं 15 जानेवारी 2022ला हम्म. म्हणजे अटक केली. ओ बापरे. हो, अटक केली. तुमचा म्हणजे काही दोष नसताना. काही नाही, दोष होता ताई. हो ना. फक्त मुलांना जेवण दिलं. सेवा केली तुम्ही. तर स्वामी परीक्षा बघतात. हो. मग मग जेव्हा मला अटक केली तर जिल्हा परिषद कर्मचारी असल्यामुळे, मी शासकीय सेवेत असल्यामुळे हम्म. ती 48 तासापेक्षा जास्त कस्टडी झाली. हो. बरं. 48 तासापेक्षा जास्त कस्टडी झाल्यानंतर कोणताही कर्मचाऱ्याला निलंबित करावं लागतं. अच्छा. हा हा हा. चौकशी नंतर होते, अगोदर सस्पेंड, अरे नंतर अरे चौकशी. अरे. मग 5 दिवस कस्टडी होतं. आपलं जीवन खूप भयानक आहे ताई. हो मी ना. शिक्षक असून मला शाळा माहिती, हो. शालेय जीवन, बरोबर आहे. इकडे ही शाळा आणि तिकडे जे आहे हम्म. तुरुंगामध्ये बंदी शाळा म्हणतो आपण. अगदी बरोबर आहे. मी फक्त पेपरलाच वाचलं होतं हम्म. किंवा बातम्यांमध्ये की तुरुंगा म्हणजे असं घडतं, पण बरोबर. तिथं मला प्रत्यक्ष अनुभव आला. हो ना. भयंकर सत्य असेल. आहे, सत्य आहे ते. आणि त्या ज्या खोलीत मी होतो हम्म. त्या ठिकाणी जवळजवळ 26 कैदी होती माझ्या. आता मी कैदीच म्हणतो, अरे बापरे. शिक्षक असून सुद्धा मी कैदीच समजतो, हम्म, कारण हम्म. मला अटक झाली. हो. 13x13 खोली ती, म्हणजे आतले 26 जण आतमध्ये. एवढ्याशा आणि खोलीमध्ये 26 जण. हो 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 हो. बापरे. आणि भयंकर. त्यात काही तुम्हाला सांगतो की हम्म. 3 दिवस हम्म. मला म्हणजे बसलो ना तर लगेच चिमटा घे. आपण कसं लहान मुलं बघा आपल्या काळात धक्का लागी बुक्का चिरगुट हो लागी हो चिमटा, हो हो हो. आणि तिथं एवढी गर्दी की थोडा जरी धक्का लागला हा. तर लगेच चिमटे घ्यायचे, कोणी त्रास द्यायचं. हो ना. सगळे बेडर आणि लोक असतील ना गुन्हेगार. हो. आणि 7-7, 8-8 वर्षावाली सजा झालेली त्यामध्ये होती ना. अरे अरे अरे. बापरे. त्यात मी एकटाच शिक्षक होतो. जेव्हा मी आत प्रवेश केला कस्टडीमध्ये, ते छोटंसं 1-1.5 फुटाचा दरवाजा असतो, त्यातून असं वाकून आत गेलो. बरोबर. ते असे तब्येतीनं स्ट्रॉंग असतात, ते कसं करायचं असतात, म्हणजे हो, आपल्याला कोणाला हो. नावं ठेवायचं नाही. नाही पण हो ना. पण बरोबर. ते बिचारे आता कोणत्या ना कोणत्या येतात आतमध्ये. हम्म, पण हम्म, 7-7, 8-8 वर्ष अनुभव, म्हणजे त्यामध्ये हम्म, हम्म, जेल भोगलेले होते. हम्म. आल्याबरोबर ते 3 जण उभे राहिले.
अच्छा. हो, आणि घ्यारेमध्ये याला आई गं. आणि त्याला याचा फुटबॉल. हं, हं, हं. मग सगळ्या बाजून सगळे धावले. मग आता मारणार. हो. मग? त्यात एक हो, मग हाणतातच. आल्याबरोबर स्वागतच करतात, चांगलं सत्कार. अरे, 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 अरे! लय भयानक असतं. आपण बघ पेपरला वाचतो. हो. पण मी अनुभव घेतलाय ताई. खूप हं, हं, भयानक आहे हं, हं. बंदिशाळा. खरं आहे ना हो दादा. किती म्हणजे चूक नसताना हे भोगायला लागणं. बापरे! पट्ट्यात गुन्हाचा परिणाम. आणि मग जेव्हा मी आत प्रवेश केला, ते तिघ जण उभे राहिले. हं, हं, हं. मग म्हणजे घ्या म्हणजे आतमध्ये याला जरा याचं जरा आपण स्वागत करू. हो. मलाही समजा नेमकी काय करू राहिली, कारण त्यांच्या हो ना. पाहिल्यानंतर भीती वाटायची. खरं आहे हो दादा. मग जेव्हा एक वयस्कर होते थोडे, त्यांनी बाबाच होते, त्यांनी विचारलं म्हणे, काय झालं, तू काय केलं, हं, हं, हं. काय करतो तू? म्हणलं मी काका मी शिक्षक आहे म्हणून. अच्छा. हां, हां, हां. शिक्षक म्हटल्यानंतर मग ते बाकीचे तिघ होते, ते सगळे तिघ बाजूला झाले. हं. त्या बाबांनी बाजूला केलं हं. आणि सर बसा असं तसं, मग पाणी बिणी दिलं प्यायला मला तिथं. हं, हं, हं. आपल्या हातच मी शिक्षक म्हणून माझा मार वाचला. हो ना. बापरे! हो. मग? मग झाली सुरुवात. मग संध्याकाळचं जेवण संध्याकाळी टाकलं होतं ना मला आतमध्ये. संध्याकाळी जेवण आलं. हं, हं, जेवण हं. मग बाकी आता अन्नाला नाव ठेवू नये आपण. आता मी एवढं लाखो रुपये मुलांसाठी खर्च केला होता. हो ना हो दादा. मला सगळं आठवलं ते. हं, हं. आणि तिथं जेवण फक्त भाजी बटाट्याची, त्यात फक्त रस्सा, हळद मीठ घालेल, बाकी काहीच नाही. किती भयंकर आहे हो हे. भयंकर. म्हणजे ज्या माणसाने म्हणजे इतक्या सगळ्या मुलांची काळजी घेऊन त्यांना छान सगळा आहार पुरवला, त्याच्या बाबतीत असं व्हावं? मग काय मग मग त्या दिवशी तर मला काय झोपूनच दिलं नाही. म्हणजे रात्रभर जागी, आई गं. पूर्ण रात्र. मग सकाळी नाश्ता आला 8, 8:30, हं. 9च्या दरम्यान. हं, हं, हं. पोहे होते, फक्त हळद, शेंगदाणे, असं गरीबाचे जे काही काजू म्हणतो ना आपण, हं. शेंगदाणे म्हणतो आपण थोडक्यात. बरं. काजू तर काय आपण ऐकतच नसते. हं, हं, पण हं. गरिबाचे काजू, शेंगदाणे त्यामध्ये हं. एकही मला दिसला नाही. हो का? अच्छा. हो. फक्त हळद, मीठ आणि ते पोहे आले. हं, हं, नंतर हं. चहा आला. चहा हं. पण तिथं येतो, सगळं येतं वेळेत. हं, हं, हं. आणि असं आहे. पण जे मला माझं जीवन मला इकडचं बाहेरचं आणि आतलं हो ना. तुम्हाला एखाद्या म्हणजे स्वप्नासारखंच वाटत असेल ना? खरंच हो, वाटत नसेल. स्वप्न म्हणजे आता स्वप्न आहे का काय, म्हणजे ते लाईव्हच झालं ते. हो, ते एखादा सिनेमा बघितल्यासारखंच नाही, एखादा निरपराधी, हो, निष्पाप माणसाला जसं गोवण्यात येतं हो, एखाद्या हो. प्रकरणात आणि त्याची हालत गोवलं होते. जातं, गोवलं जातं. तसं झालं हो. हो. किती भयंकर आहे हो हे. मग पुढे काय झालं? मग जवळजवळ 3 दिवस तर मला झोपूनच दिलं नाही. तिथं जागच नव्हती. फक्त बरोबर. बसून राहायचं रात्रभर. हं, 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 हं. आणि दिवस कधी उगल एवढंच बघायचं. मग दिवसा झोपायचो मी. अच्छा. हां, हां. रात्री तर झोपूनच दिलं नाही. हं. मग नंतर मग दुसऱ्या दिवसापासून मग ते शिक्षक म्हणून मग काय करायचे, ते ताट वगैरे माझं धुवून, म्हणजे प्रत्येकाने स्वतःच हे करायचं असतं. हं, बरोबर, ताट बरोबर. वगैरे धुवून द्यायचे, मला पाण्याचा ग्लास भरून द्यायचे. म्हणजे शिक्षक हो. म्हणून मला तिथं म्हणजे शिक्षणाचा तो माझा जो काही फायदा झाला. व्यवसाय आहे त्याला न्याय मिळाला बाबा. हं. काय करावं आता? हो ना. शिक्षक म्हणजे अजून म्हणजे समाजामध्ये शिक्षकांविषयी हं. खूप छान प्रतिमा आहे. हो. त्यांच्याही मनात कुठेतरी ते निरागस मूल हो. असेल ना हो, की हो. आम्हाला शिक्षण मिळालं असतं तर आम्ही या भागात किंवा या क्षेत्रात आलो नसतो. गुंडगर्दी आलोच करणं किंवा नाही. अपराधाच्या क्षेत्रात आले नसते ना ते. त्यामुळे वाटत असेल त्यांना कुठेतरी. हो, नंतर त्यांचं मत परिवर्तन झालं ना मग. हो ना? हां. हो, मग? मग ते मग जीव लावावं लागले. माझं भांडं धुवून आणायचे. पण मी हो. स्वतःच केलं सगळं. पण ते करायचे आग्रह. तर हं, ते हं. आमच्याकडे आमच्याकडे आमचं हं, हं, हं. शिक्षण आम्ही या दिशेला आलो असं. हो ना? हो. हं. कुठेतरी त्यांना पण ते असं वाटत असेल ना, आपली मुलं सुद्धा कुठल्यातरी शिक्षकाकडे शिकत असतील. तो कुठेतरी तो साम्य तुम्हाला त्यांना ते दिसत असेल तुमच्याकडे बघून. हो, नाही ना, मग ते मला पण आता मग त्यांची शाळा म्हणजे त्यांची मुलं ज्यावेळेस ते समजा आता अगोदर घरी असेल तेव्हा मुलांना शाळेत पाठवायचे ना, ते हं. प्रसंग ते सांगू लागले. म्हणजे सर आमची मुलं शाळेत जातात, हं. आमचं असं आहे. मला मग आता ते शाळेतलं जीवन आठवायला लागलं. पण तिथं ते बंदी शाळा हो, खरं ना. जग हे बंदी शाळा. म्हणजे बंदी शाळा. खरं. प्रत्येकाला अनुभव घेतला. तुरुंग कसा असतो हं, हं, ते हं. आतून समजलं. म्हणजे कोणाला वाटत नाही का आपल्यावर असा प्रसंग येईल. हो ना हो की दादा. आपण अनुभव चटका बसतो, हे फक्त आपण वाचतो. हं, हं, हं. पण प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो. आपलं समजा भाजी करताना हं, हं. कशाला धक्का लागला तरी आपला हात लगेच बाजूला धक्कन येतो ना. खरं आहे ना हो. तो अनुभव घेणं वेगळा आणि हा अनुभव
खूपच वेगळा आहे. नाही, जे आता गुन्हेगारी क्षेत्रात आहेत, समजा काय गुन्हेगारी करतायत, तर त्यांना ती कल्पना असते की आपल्या बाबतीत असं घडू शकतं, आपल्याला अटक होऊ शकते आणि ह्या सगळ्या नरक यातना आपल्याला भोगायच्या आहेत. त्यांना ती मानसिक तयारी झालेली असते. किंवा एखाद्या निरपराध माणसाकडून जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा सुद्धा त्याला तेवढा काळ मिळत असेल ना हे सगळं समजून घ्यायला किंवा हे सगळं पचवायला. तुमच्या बाबतीत तुम्हाला असं वाटलंच नाही ना की असं काही होऊ शकतं? स्वप्न ते वाटलं नाही ताई. आता आपण फक्त हेच करत होतो समजा हो ना. वसतिगृहाच्या मुलांना विचारलं होतं. बरं बरं. म्हणजे वाटलं नव्हतं की माझ्या असा प्रसंग येईल. मला जे पेपरला वाचतो आपण फक्त असं असं आहे. पण प्रत्येक जेव्हा एक शिक्षक तुरुंगात जातो म्हणजे खोट्या गुन्ह्यामध्ये अटक होतो, कोणत्या प्रकारची शहानिशा नाही, मग काहीच नाही, फक्त खोटा ऑडिट रिपोर्ट. त्यांनी सगळे डुप्लिकेट बिलं तयार केली. कारण कोरोना काय होता, 2-1.5 वर्ष जवळजवळ सगळं बंद होतं. हो ना. म्हणजे आमच्या कामगार वगैरे जे होते ना त्यांचे सर्वांचे पेमेंट मी दिलेली आहे. हो. त्यांचे सगळे पुरावे आहेत माझ्याकडे, पण माझी दखल प्रशासनाने त्यावेळेस घेतली नाही, मला संधीच दिली नाही. हो का? मग पुढे काय झालं? म्हणजे तुम्ही कसे बाहेर आलात? केस वगैरे लढली का? हो. मग वकील दिले. ते वकील पहिल्यांदा फॉर झाले स्थानिक प्रतिनिधींच्या याच्यामुळं. अरे अरे अरे. त्यामुळे अटकपूर्व जामीन झाला नाही. मग त्याच्यामुळे मग 5 दिवस कस्टडीत होतो आणि अटकपूर्व 5व्या दिवशी अटक झाल्यानंतर 5 दिवसांनी जामीन झाला आणि जामिनावर मग मी बाहेर आहे आज. बापरे, तेव्हा बघितलं असेल सूर्यप्रकाश काय आहे किंवा मोकळी. हो, आज काहीच नाही, अंधार म्हणजे अंधार. कोणत्या प्रकारचा फॅन नाही, काही नाही. हो ना. कारण ठेवताच येत नाही ना. समजा आता एखाद्याला असं घडलंय, इतकं म्हणजे मनामध्ये वेगवेगळे विचार यायचे. हो ना. म्हणजे हे जीवच नको. अगदी खरं हो. नाही, आणि आतमध्ये काही वस्तू ठेवली तरी ती शस्त्र म्हणून कोणी आपल्याला मारायला वापरेल सांगता येत नाही ना. हो, म्हणून ते प्रशासनाचं बरोबर आहे, काळजी घ्यावंच लागते त्यांना. परंतु बाहेरून म्हणजे कस्टडी वाटलीच पाहिजे कायद्याला. हो ना. हो. म्हणजे त्यांना वाटलं पाहिजे पुढचा गुन्हा आपण नाही केला पाहिजे, इथे आपल्याला यायचं नाहीये, असंच ते वातावरण. म्हणून प्रशासन करतं. प्रशासन करत नाही. आता शेवटी सुधारलेच पाहिजे ना, नाही का? परत मग तुम्ही म्हणजे केस जिंकलीत का? काय झालं पुढे? नाही, आता आहे ना, एक तारीख चालू आहे, म्हणजे कोर्टाच्या तारखा चालू आहेत. परंतु मी दादांच्या सेवेकडे कसं गेलो ते तुम्हाला सांगतो. बरं. जवळजवळ 2 वर्षे आता मी जामिनावर बाहेर आहे आणि सस्पेंड झाल्यामुळे मला काय म्हणजे निलंबितच. बरं. नोकरी नाही. 15/1/2022 पासून तर आज समजा 31 जुलै. 31 जुलै पर्यंत म्हणजे अजून सस्पेंडच आहे मी. बरं. 2 वर्षापूर्वी म्हणजे फेब्रुवारी 2024ला आता मला 2 वर्षापर्यंत मोबाईल 22ला झालेली घटना, पण 2024ला 2 वर्ष मी मोबाईलच फक्त बातम्या ऐकायच्या युट्यूबचे. परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही असं युट्यूबला वेगवेगळ्या या बातम्या ऐकायचो. आता आवड आहे शिक्षक म्हणजे वाचन वगैरे. आणि मग ऐकता तिचा अनुभव आला. प्रदीप दादा सोनवणे नेमकं काय, एकतर आता शिक्षक असं म्हणजे प्राणीच हो, शिक्षक असं मग खरं असेल का, असंच आहे का? मग आम्ही अनुभव जवळजवळ 15-20 दिवस दररोज ऐकायचो. माझी मंडळी घरीच आहे, गृहिणी आहे. मग ती म्हणायची ऐका कसं होते. तिला म्हणायचो मी, मग असं असतं का, खरं असेल का? नाही, तुम्ही कारण खूप काळी बाजू बघितलेली आहे ना. हो, आता मी पुढं लाईव्ह पाहिलं ना. मी जर मुलांना जेवण दिले तरी मला जर असा खोटा गुन्हा माझे होत असेल तर मग बाहेरचे संत वगैरे म्हणजे काही शून्य दिसतं ना, आई वडील सोडून. हो. खरं ना. म्हणजे खरोखर आपण एवढी सेवाभावाने जेव्हा एखादी गोष्ट करतो त्याचं फळ जर आपल्याला असं मिळत असेल तर का करायची देवाची सेवा किंवा कोणाचं काय ऐकायचं असं वाटत असेल तुम्हाला? म्हणजे मनात खरोखर तेच विचार यायचे. म्हणजे आपण काय गुन्हा केला नाही, गुन्हा केला शिक्षा दिली ना मला खोट्या गुन्ह्यामध्ये. मग आता आपण समजा हे देव मानायची का, किंवा समजा आता अनुभव ऐकतो मी दादांचा. 2-3 वेळेस ऐकला, आमच्या मंडळीने ऐकला, मी ऐकला. ते म्हणजे आपण काय करू, जाऊन तर येऊ म्हणे. बरं. तुम्हाला इथून 18 किलोमीटर फक्त. संगमनेर मध्ये राहायला मी 18 किलोमीटर आहे, म्हणजे माझ्या शेजारी ताई. हो. तरी मला युट्यूब वरून समजलं ते. बघा ना, म्हणजे किती लांब प्रवेश कसा झाला तुमच्या आयुष्यात. हो, युट्यूब वरून झाला. आणि इथं 18 किलोमीटर अंतरावर आहे फक्त. आणि नाशिकला मी कायम जातो कायम. बरोबर. आणि 18 किलोमीटर असताना सुद्धा मला माहित नाही, म्हणजे युट्यूब वरून दादांचा अनुभव मला ऐकायला मिळाला. मग
आमची मंडळी म्हटले आपण काय करू जाऊन येऊ. मग इथून मोटरसायकल आणि माझे नातेवाईक अच्छा. 2-2.5 वर्षामध्ये कुणीही माझ्याकडे आलेलं नाही. फार सच्चे जवळचे नाही, कुणीच नाही. मित्रांनी सगळ्यांनी मला दुर्लक्षित केलं. कसं म्हणजे खरी बाजू कळते ना लोकांची सुद्धा अशा हो, काळामध्ये. खूप भरपूर म्हणजे सासरवाडीचे नाही, जवळचे नाही. आई वडील दोन्ही वारलेले आहेत. वडील कोरोनामध्ये वारले, आई 2014ला वारलेली आहे. त्यामुळे मग कुणीच नाही आज. खूपच मोठी परीक्षा तुमची झाली बरं का पण दादा. तो परीक्षाच्या पुढे नावच नाही आता यांचं. बरोबर. मग पुढे काय झालं? गेला असे प्रसंग आले, कुणी आले नाही. युट्यूबवर मग दादांचे अनुभव आहे काय, तर मग मॅडमला म्हटलं मग चला आपण जाऊन येऊ. मोटरसायकल बाहेर काढली. फक्त मनामध्ये भीती कशी आपल्याला कुणी बघन, आपण हेच करेल बरं का, ते हेच करेल बरं का, ते शिक्षक तर आणि या गोष्टींना फार घाबरतात. मी स्वतः हो समजू शकते. हो. आणि मग इथून निघालो, फक्त घाट चढून वरती गेलो. आपलं जे काही दादांचा आश्रम आहे तिकडे फक्त गाडी वळाली. गुरुवारचा दिवस होता. मग जिल्हा परिषदेतून मला फोन आला की म्हणे सर तुमचा नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाचा निकाल आलेला आहे, त्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त केलेला आहे, दोषमुक्त केलेला आहे. हो का? हो. किती आनंदाची बातमी. हो फार मला म्हणजे आता मानसिक आश्चर्यचकित धक्का. शिक्षकाचा विश्वास नसतो असं देवा याच्यावर, म्हणजे चिकित्सक असतात. बरोबर. म्हणजे तुम्ही काही म्हण, मी काही शिक्षक पेशाला नावही ठेवत नाही. नाही बरोबर आहे. खरोखर मग जेव्हा तिथं म्हणजे गेट मध्ये रोडच्या कडेला फक्त गाडी वळवली होती. अच्छा. आणि गाडी वळवायला फक्त आता ट्रॅफिक जास्त हायवे येतो नाशिक पुन्हा. मागे पाहावं लागत. मग गाड्या गर्दी कमी झाली रस्ता क्रॉस करावा उजव्या बाजूला ते रोडच्या. हो. आणि मग फक्त वळवलं की जिल्हा परिषद फोन आला की सर तुमचं नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाचा निकाल आलेला आहे आणि तुम्ही त्यातून दोषमुक्त झाला. अच्छा. डोळ्यात पाणी आलं असेल तुमच्या अगदी. फार डोळ्यात पण अश्रू, आनंद अश्रू काही म्हणा, पण स्वामींचीच कृपा. खूप मोठी कृपा हो दादा. म्हणजे मठात प्रवेश सुद्धा केला नव्हता, फक्त रस्ता क्रॉस करायचा होता. मी नाशिककडे पुढे जाऊ शकत होतो, संगमनेरला येऊ शकत होतो, पण स्वामींच्या मठात जायचं रस्ता क्रॉस करायला अगोदर फोन आला. आणि फोन आल्याबरोबर मला इतका आनंद झाला. मंडळीला म्हटलं बघ म्हणलं तू म्हणतो होते ना जाऊ जाऊ, मी उशीर केला म्हटलं 2.5 वर्ष. बघा ते काय म्हणायचे जाऊ आपण. आता काय आता एवढे आपला कटू प्रसंग, एवढे बंदी शाळेतले अनुभव आला, मग कसं मन घेत नव्हतं. बरोबर आहे. ती वेळ यावी लागते. मग पुढे दादांकडनं गेला आणि भेटलात त्यांना. मग प्रवेश केल्याबरोबर मग दादांचं ते हेच चालू होतं. आपण गेलो, दर्शन घेतलं, स्वामींचं दर्शन घेतलं, दर्शन घेतलं. मग फक्त त्याची आपल्या दादांची सेवेकरी आहेत ना, त्यांना सांगितलं म्हणलं मला आहे ना दादांना भेटायचंय. मग ते म्हणे आता काही होणार नाही, पण शुक्रवारी तुम्ही नाव नोंदणी करा. बरोबर. हो. तुम्ही शनिवारी दरबारच होता. बरोबर. मग शनिवारी शुक्रवारी नाव नोंदणी केली. शुक्रवारी म्हणजे माझा 239 नंबर होता. तर रात्री 11 वाजता म्हणजे 10:30-11 पर्यंत दरबार चालू होता. हो का? हो. 11:30 वाजले जवळजवळ. तर दादाने तेवढं 11:30 पर्यंत दरबार घेतला. मग म्हणजे आपण आता उद्या ऐकू. बरं. दुसऱ्या दिवशी 12:30 वाजता नंबर लागला माझा. दुपारी. अच्छा. हो दुपारी. आणि मग चिठ्ठी लिहून चिठ्ठीवर हे केलं होतं. ते आपल्याला जे काही मनात विचारायचं होतं ते विचारताना मला सुद्धा म्हणजे मनामध्ये वाटायचं आता आपण एक अपराधी आहोत, गुन्हेगार आहोत. समाजाच्या यांनी पण आणि प्रशासनाने मला गुन्हेगारच ठरवलं नाही. हो ना. हो दादा. कोणत्याही प्रकारचा म्हणजे शयनिशा करता गुन्हा दाखल केला. आणि मग जेव्हा मी चिठ्ठी घेतली त्या चिठ्ठीवर सुद्धा श्री स्वामी समर्थ म्हणजे खरं सांगायचं म्हणजे उच्चार करताना सुद्धा मला श्री स्वामी समर्थ उच्चार करता येत नव्हता. म्हणजे कधी खात्यातच. हो. मग ते चिठ्ठी लिहिली. चिठ्ठीवरती माझे आता म्हणून कसं सांगावं दादांना किंवा कसं लिहावं चिठ्ठीवरती. मी मला आता खोट्या गुन्ह्यामध्ये अटक केली. म्हणजे माणसाच्या मनामध्ये
याची भावना राहते अपराधीपणाची, बरोबर ना. की आपण शिक्षक जेल आणि तुरुंग हो, सांगावंच कसं या बरोबर आहे की. अवस्थेत मी होतो. हं, हं, हं. पण तिथल्या वातावरणामुळे मग मी डायरेक्ट चिठ्ठी घेतली, लिहिलं. हं, मी हं. निवृत्ती शंकर घोडे, सेवा निलंबित प्राथमिक शिक्षक. हं. माझ्यावर दिनांक 15/1/2022 रोजी खोटा गुन्हा 2021 रोजी खोटा गुन्हा दाखल झाला. हं. मला अटक झाली हं. आणि माझी कोर्टात केस चालू आहे. मला न्याय मिळेल का? अच्छा. हं, हं. असं लिहिलं. दादाने ती चिठ्ठी घेतली. हं. म्हणे सर हं. तुम्ही स्वामी दरबारात आलेला आहात. हं. निश्चिंत राहा. वाह! काळजी करू नका. स्वामी आहेत पाठीशी. स्वामी आहेत पाठीशी. त्यांचं लाडकं वाक्य आहे. हो, स्वामी आहेत पाठीशी. आणि ते हं. शब्द ऐकल्यानंतर मला फार म्हणजे असं हृदय भरून आलं. डोळ्यातून अश्रू आला. म्हणजे आपण एक शिक्षक आहोत इथपर्यंत ठीक आहे. हो ना. परंतु जेलमध्ये जाऊन आलेलो आहोत. बरोबर आहे ना. मग दादांना सांगावं कसं, म्हणजे दादांना सुद्धा कळलं असेल हं. की माझ्या मनात काय चालू आहे. मग दादांनी मला शब्द दिला, म्हणजे सर तुम्ही बिनधास्त राहा, हं, हं, हं. निश्चिंत राहा, स्वामी बघा, आहे. म्हणजे जे जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी समजून घेऊ शकत नव्हते, तिथे हे अनोळखी असणारे आपल्यासाठी, आणि किती एक त्यांचं वाक्य तुम्हाला एवढी उभारी देऊन गेलं. हो ताई, फार माझं सगळं 2 वर्षाचं मी एवढा अनुभव कटू हं. अनुभव घेतला ना, हं. माझं डोकं इतकं फ्रेश झालं, फार पूर्ण शांत, खूप मन समाधान शांत वाटलं. झालं. बरोबर आहे ना. माणसांवरचा विश्वासच उडाला होता ना त्या काळात. हो, त्या काळातला 2-2.5 वर्षाचा. बरोबर, बरोबर. मग पुढे? मग जेव्हा मग दादाने ती चिठ्ठी घेतली, हं, हं. फक्त माझ्याकडे पाहिलं, हं. बिनधास्तपणे काही अजिबात विचार करायचा नाही. असे प्रसंग येतात. हो ना. हो. परंतु तुमच्या मनात आले असेल म्हणे सांगावं की नाही, सांगावं की नाही. म्हणलं हो दादा, तुम्ही कसं ओळखलं? हं, हं, हं. म्हणे ते स्वामींचीच कृपा आहे. हो ना. हं. हो, स्वामींचीच कृपा. तुम्ही इथं आला 2-2.5 वर्षे, म्हणजे घरच सोडलं ताई, मी घरच सोडलं नव्हतं 2 वर्ष जवळ. हं, 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 हं. आणि गेल्याबरोबर मला असं म्हणजे हे दादाच्या दरबारात गेलो. हं. तेव्हा दादानी सांगितलं की तुम्ही फक्त 3 दिवसाचं पारायण करा. गुरुचरित्राचं. हो, गुरुचरित्राचं. हं. आणि 120 दिवसाची सेवा दिली होती. हं. ती सेवा अजूनही चालू आहे. माझी गणपतीची सेवा अच्छा. हां, ती हां, हां. चालू आहे. गोरकाष्टात दररोज म्हणायचं 21 वेळा. हं, 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 हं. ती पण सेवा चालू आहे. पण वाह! पहिला प्रसंग असा दरबारामध्ये आला. हं. आणि मग जेव्हा दादांनी मला ती सेवा दिली, हं. त्याच दिवशी हं. संध्याकाळी दादांनी तिथं लाईव्ह करता अनुभव सांगतात ना. हो, शनिवारी महाआरती झाल्यानंतर लाईव्ह हो, महाआरती झाल्यानंतर 6 वाजता. अनुभव सांगतात. हं. हो, मग त्यावेळेस मग दादांनी सुद्धा लगेच म्हणजे सर तुम्ही अनुभव सांगताय का? मला एक तर मी शिक्षक आहे, मला लिहिता वाचता येतं, सगळं येतं. हं, हं, पण हं. हा अनुभव नव्हता. काय बोलावं, कसं बोलावं? बरोबर आहे की. शिक्षक असू द्या, परंतु त्या क्षेत्रातला ते परिसर, समजा आता दरबारामध्ये मी गेलो आहे. हं. तिथलं नियम, अटी-बिटी शिक्षक बरोबर आहे. असं तर शिकलेलं असतं, पण त्या माहीत नसतात ना. नाही, एक शिक्षक म्हणून आपण वर्गात विद्यार्थ्यांना काय शिकवतो, चांगल्या गोष्टी किंवा चांगल्या हो. घटना शिकवतो, सांगतो आपण त्यांना, की ज्याच्यातून त्यांना प्रेरणा मिळेल. पण ही अशी घटना सांगावी कशी, असं वाटलं असेल तुम्हाला ना? हो, हा ना, मग तेच वाटायचं, लाज वाटायची. म्हणजे हं. आपण एक तर अटक झाल्यावर शिक्षक, मी सांगताना हो. शिक्षक बरोबर सांगताना आहे की. अगोदर. आणि जेल झाली 5 दिवस पोलीस कस्टडीमध्ये. हं, 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 हं. म्हणजे तिथले जे काही स्वामी भक्त असतात त्यांच्या मनात काहीच नाही, परंतु सहज विचारत शिक्षकाला सुद्धा अटक होऊ शकते. बरोबर आहे ना हो दादा. आणि मग तो लाईव्ह अनुभव सांगितला. हं, मग हं. त्याच दिवसात मग तिथंच मुक्कामी राहिलो. ते इथं संगमनेर 18 किलोमीटर अंतर आहे. मी तिथंच मुक्कामी राहिलो. हं. 3 दिवसाचं पारायण केलं. हं. खूप म्हणजे वाटत नव्हतं बाहेर 3 दिवसानंतर. परत हं. निलंबन काळामध्ये कोपरगाव तालुका पंचायत समितीला दिलं होतं. मग तिकडे जावं लागायचं मला, म्हणून मी मग शनिवारी महाआरतीला जातो दररोज, म्हणजे शनिवारी, प्रत्येक शनिवारी. अच्छा. हां, हां, हां. हो, म्हणजे खूप म्हणजे स्वामींनीच तारलं मला ताई. खरंय हो दादा, खरंय. तुमची सेवा होती ना, तुम्ही मनापासून एवढं मुलांना इतकं छान अन्न भरवण्याचं काम केलं, जेव्हा कठीण काळ होता कोरोनाचा. कुठेतरी ते स्वामींनी जाणलं म्हणूनच तुम्हाला सेवेत घेतलं ना? ताई, पण असा प्रसंग पुन्हा येऊ नये, दुश्मनावर येऊ नये. कुणावर येऊ नये. खरंच. आणि म्हणजे आपण खूप काळजीपूर्वक काम करणं हे आता गरजेचं आहे ना. कुणावर विश्वास ठेवण्याची आता सोय राहिलेली नाहीये. नाही ना, समजा आता हे असं काळजी करण्यासारखं मुलांना जेवण दिलं तर हाच गुन्हा होता माझा. हो ना. नाही. चांगली लोक पण असतात प्रतिनिधांसारखी, किंवा स्वामी आहेत आपल्या पाठीशी. एक तुमचं आयुष्य बदलणारीच घटना घडली ही तुमची. फार म्हणजे काय म्हणतात, त्याच्यावर एखादं पुस्तक लिहिता येईल तुम्हाला.
आणि कसं हे राजकीय असतं स्थानिक राजकारणामध्ये त्याचाच बळी ठरलो मी. खरे खरे दादा. ते काय म्हणतात ना, कार्यकर्ते हे शेवटी कार्यकर्तेच राहतात आणि राजकारणी मंडळी त्यांचा हात धुवून घेतात व्यवस्थित आणि बळीचे बकरे आपल्याला ठरवतात. हो, पण काही दोष नसताना चौकशी नाही, काही नाही. आज त्यापर्यंत कोणत्या प्रकारचं म्हणजे आपल्याला त्यांच्या अपेक्षा नाही, पण खोटा गुन्हेगार ठरवलं मला. खोटा गुन्ह्यामध्ये नोंदणी केली. त्याच्यामुळेच खूप त्रास वाटला ना. आणि माझी आता मला समाजाची खूप म्हणजे सेवेची आवड आहे, परंतु आता कानाला आपण ते नाही, तुम्ही स्वामी सेवा करा आणि स्वामी सेवक घडवा. आता कानाला ते काटे ते लावून घेऊ आपण. कोणत्या मध्ये नाही पडायचं, कोणाला मदत सुद्धा म्हणजे असं वाटत ना माणसाला. बरोबर आहे ना. खरंय. नाही, माणूस बघून पारखूनच मदत करावी लागणार आहे. हो, नाही स्वामींच्या आदेशाशिवाय नाही. स्वामींच्या सेवेत आलोय मी. आता मी बिनधास्त झालो. याचं श्रेय तुमच्या पत्नीला पण दिलं पाहिजे बरं का. आहे ना, खरंच साथ आहेच ना. तीच म्हटली आपण स्वामी दादांकडे जाऊ. नाहीतर मी समजा मनाने माणूस त्या तागीत असतो. एवढा 2-2.5 वर्ष बाहेर निलंबित आहे, मग माणूस चिडचिड होते, राग येतो. बरोबर आहे ना. नाही, त्यांना तर किती सहन करावं लागलं असेल दादा. हो, खूप सहन करावं लागलं कुटुंबाला पूर्ण. त्याच्यातून सुद्धा तुम्हाला त्यांनी छान खंबीर साथ दिली. भारतीय स्त्री बघा बरं किती छान पतीच्या मागे उभी राहते. हो, नाही आहे ना. मग आपण म्हणतो ना, एक स्त्री शिकली तर पूर्ण कुटुंब. बरोबर आहे दादा. तशीच ती एक स्त्री असते, ती सेवेत जेव्हा येते ना, तेव्हा ती दोन्ही कुटुंबाचा छान सांभाळ करू शकते आणि त्यांना छान शिस्तीत वाढवू शकते. त्यांच्या मुलांना म्हणा किंवा घरात सुद्धा चांगला एक संस्काराचा पायंडा ती रोवू शकते. त्याच्यामुळे सेवेत सगळ्यांनी यावं आणि सेवेकरी घडवावेत, हे फार महत्वाचं आहे. दुसरं आहे ना, मला समजा निकाल लागला विभागीय आयुक्त कार्यालयाचा, परंतु ऑर्डर द्यायची तर नेमकी लोकसभा आचारसंहिता लागली 1.5-2 महिना त्यात गेला. पूर्ण देशात होते ना लोकसभा. त्या आचारसंहिता 2-2.5 महिने गेले. त्यानंतर शिक्षक आमदारकीचं इलेक्शन लागलं नाशिक विभाग, ते परत गेले 1 महिना. बरोबर. आणि आता 15 जुलै 2024 रोजी मला सेवेमध्ये घेतल्याचा आदेश निघाला. काय सांगताय? तुम्ही निर्दोष सुटलात आणि तुम्हाला पुन्हा सेवेत घेतलं. हो, 15/1/2022 निलंबित केलं होतं, सस्पेंड केलं होतं. आणि 15 तारखेला जुलै महिन्यात 2024, आता 15 दिवस झाले. आज 15-16 दिवस, आज 31 जुलै आहे. 15 दिवसापूर्वीच मला सेवेत घेतलं. वा वा वा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. हा चमत्कारच आहे हो दादा. हो, पतितांनी स्वामीवर माझा विश्वास अजून दृढ झाला. हो ना, हो ना. स्वामीवरची भक्ती सुद्धा अजून दृढ झाली. आणि त्यामुळे काय झालं की समजा आता आमतर इथं जामखेड तालुका आहे नगर जिल्ह्यामध्ये, बीड बाउंड्री, तुळजापूर, भूम, परांडा असं त्या भागामध्ये आदेश निघालेला आहे तो. पण अजून म्हणजे लांब आहे. पण एका डोळ्यात अश्रू, एका डोळ्यात आनंद. पण सन्मानाने तुम्हाला आता पुन्हा एकदा नोकरी करण्याची संधी स्वामींनी दिलेली आहे. हो, स्वामींनी दिलेली. खूप छान दादा. तुमचा आयुष्याचा कायापालट केला. हो, आणि असा स्वामींचा वरद असता माझ्या मस्तकावर का राहावा की मला अशी जी संकट येते ना, त्या संकटांना जिद्दीने सामोरं जाता येईल. अगदी संकट येऊ द्या. आणि तुमच्या हातात इतकी छान विद्यार्थ्यांची पिढी आहे दादा. तुम्हाला जर ते शक्य असेल तर जरूर तुम्ही पण त्यांना स्वामी सेवेत आणा, चांगले संस्कार त्यांच्यावर घडवा. आणि अशी सुद्धा काळी बाजू असते, हे सुद्धा जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे सांगा, की ज्याच्यामुळे लोक काळजी घेतील. होत आहे. आणि छान तुमची सेवा अशीच सुरू राहू देत दादा. स्वामी तुमची अशी छान तुमच्या कुटुंबाची भरभराट करू देत. आणि तुम्हाला जो काही त्रास झालाय ना, त्याच्या कितीतरी पटीने आनंद आणि तुम्हाला सुख मिळू देत, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. निशंक होई रे मना, निर्भर होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीसी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मृतिगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरणा तिथे ऋण काय,
सोये भक्त प्रारब्ध घडवी माये आज्ञे विना काळ ही नाने जयाला परलोकी भीती तयारा उगासी भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी स्वामी शक्ती करू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावेन तू स्वामी भक्त आठव कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमनाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात घे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी घेती हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी तू अवदुंबर दत्त दिगंबर त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ